सिर्फ हमारा मुआशरा, हमारे हालात सिर्फ इन जागरातों में ही मशवरे करने के हैं। मैं आपसे गुजारिश करना चाहता हूं, हर 3-4 महीने में एक मरतबा डीसीपी साहब हैं, हमारे कमिश्नर साहबा हैं और हमारे सर्कल भास्कर साहब हैं, अगर हर 2-3 महीने में एक मरतबा मोहल्ले में एक जोन को तय कर जिम्मेदारों को जोड़कर किसी भी एक मस्जिद में बैठे, हम उलमा आपके साथ हैं, पूरे मोहल्ले का जायजा ले कि कहाँ ड्रग्स बिक रहा है, कहाँ यम बिक रहा है, कहाँ गांजा बिक रहा है। इससे पहले एक मरतबा हम पूरे उलमा मिलकर कमिश्नर साहब के पास पहुंचे थे और जाकर के हमने मशवरा किया और पूरे उलमा पूरे शहर से गए। ये एक महीना पूरे गौसिया नगर के अंदर, जिस इलाके में मैं रहता हूं, यहाँ माशाल्लाह बहुत सारे जिम्मेदार हमारे बैठे हुए हैं, ये एक महीने तक हमारे मोहल्ले में अमन था, कहीं भी नजर नहीं आता था आपको। लेकिन जैसे ही एक महीना खत्म हो गया, हस्बे मामूल जहां जहां बिक रहा है। मैं पूछना चाहता हूं आपसे, क्राइम करने वाले, चोरी करने वाले एक दिन में 24 घंटे में आप उनको पकड़ सकते हैं, जहां गांजा और सॉल्यूशन बिक रहा है, क्या आप नहीं पकड़ सकते? आपके पास पावर नहीं है। मैं बताना चाहता हूं, मर्डर भी होते रहेंगे, क्राइम भी होते रहेंगे, ये इसका रोकना हमारे हाथों में नहीं है। माशाअल्लाह हम उलमा इकराम जुमा के मौके पर वालिदैन को भी समझा रहे हैं, बड़ों को भी समझा रहे हैं, नौजवानों को भी समझा रहे हैं, माहौल के अंदर जो है इनके अंदर सिरा कैसा इनकी इस्लाह हो, ये सारी फिक्रें मस्जिदों में हो रही हैं। लेकिन अगर पुलिस का पावरफुल, इनकी ताकत अगर हमारे साथ जुड़ गई, हर 2-4 महीने में एक मरतबा हर मोहल्ले का जायजा मिल गया और स्ट्रिक्टली जहां गांजा बिक रहा है, आप क्यों नहीं उठाते उनको, क्यों नहीं पकड़ते आप, क्यों केस फिट नहीं करते उनके ऊपर? आप छोड़ रहे हैं इसलिए 8 साल के, 10 साल के, 12 साल के बच्चे गांजा पी रहे हैं, हाथ में चाकू है, पता नहीं छोटी छोटी ब्लेडें लेकर थोड़ी आवाज पर फौरन निकालता हूं। हमें बोलना डर हो रहा है, हम ना खौफ है, बोलते वक्त कहते भी पता नहीं क्या हालत में रहता कि उठाया रखा, कौन बचाने वाला? इसलिए मैं आपसे गुजारिश करता हूं, जिस तरह आप स्ट्रिक्टली इस तरह ये जिम्मेदारों को बुलाकर आज जो हमारे कारपोरेटरों को लेकर काम किए हैं, मैं उम्मीद करता हूं इंशाल्लाह पूरे धर्म गुरुकुल आपके साथ हैं, पूरे धर्म गुरुकुल आपके साथ हैं। ಬಂದ ತಕ್ಷಣ ಜೀವ ಶಿಕ್ಷೆ. ಇನ್ನೊಂದು ಮುಬಾರಕ್ ಪೈಲ್ವಾನ್ ಅಂತ ಇದ್ರು, ಅದೊಂದು ಮರ್ಡರ್ ಆಯ್ತು, ಆವಾಗ ರೋಡ್ ಕಿಂಗ್ ಮರ್ಡರ್, ಆವಾಗ ಸುರೇಶ್ ಸಾಹೇಬ್ರು ಬಂದ ತಕ್ಷಣ ಜೀವ ಶಿಕ್ಷೆ, ಅವ್ರಿಗೆ 14-20 ವರ್ಷ ಆ ತರ ಸಜಾ ಆಗೋದು. ಈಗ ಎಷ್ಟು ಮರ್ಡರ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ಸುಮಾರು ಒಂದು 50 ಮರ್ಡರ್ ಮೇಲೆ ಆಗಿದೆ. ಯಾರಿಗೂ ಇನ್ನೂ ಗಂಟ ಜೀವ ಶಿಕ್ಷೆನೂ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ, ಏನು ಶಿಕ್ಷಿಲ್ಲ. 6 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಆಚೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರು ದಾದಾಗಿರಿ ಮಾಡೋದು. ನಾನೇನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂದ್ರೆ, ಎಲ್ಲ ಸಾಹೇಬ್ರು ಇಲ್ಲಿ ಗೊತ್ತಿದ್ದೀರಿ, ಒಂದ್ 4-5 ಇನ್ಕೌಂಟರ್ ಮಾಡಿ ಭಯ ಪಡ್ತಾರೆ. 4-5 ಜನಕ್ಕೆ ತೋರಿಸಿದ್ರೆ ನೀವು ಪೊಲೀಸ್ ಶಕ್ತಿ ಏನಂತ, ಪೊಲೀಸ್ ಕೆಪಾಸಿಟಿ ಏನಂತ, ನೀವು 4-5 ಜನಗೆ ರೌಡಿ ಅಂತವ್ರಿಗೆ ಯಾರು ಪದೇ ಈ ತರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು 4-5 ಇನ್ಕೌಂಟರ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಆಚೆ ದೇಶದಲ್ಲಿ ಹೆಂಗೆ ಯಾವುದೇ ಇದಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಒಂದು ಜಗಳ, ನಾನು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ರಾತ್ರಿ ಬಂದೆ, ಕತ್ತರ್ ದುಬೈಯಿಂದ ನಾನು ರಾತ್ರಿ ಬಂದೆ, ಒಂದ್ ಜಗಳ ಇಲ್ಲ, ಒಂದ್ ಫೈಟ್ ಏನು ಇಲ್ಲ. ಆ ತರ ಆದ್ರೆ ಇನ್ಕೌಂಟ್ರಿ ಈ 15 ದಿವಸ 20 ದಿವಸದಲ್ಲಿ ಇನ್ಕೌಂಟ್ ಮಾಡ್ಬಿಡೋದು. ನಮ್ಮ ಹೈದರಾಬಾದಿಂದ ಕೆಲಸ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಯುವಕರಿಗೆ ದುಡ್ಡು ಹಾಕ್ಸ್ಕೋತಾರೆ, 5,000-10,000. ಆ ದುಡ್ಡು ಯಾವ್ದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಯಾವುದೋ ಒಬ್ಬರಿಗೆ ಫ್ರಾಡ್ ಮಾಡಿದ ದುಡ್ಡನ್ನ ಇವರಿಗೆ ಹಾಕಿರ್ತಾರೆ. ಮೈನ್ ಕಿಂಗ್ ಪಿನ್ನು ಎಲ್ಲೋ ಚೈನಾದಲ್ಲೋ ಮಲೇಷ್ಯಾದಲ್ಲೋ ಕೂತಿರ್ತಾನೆ. ನಮ್ಮ ಪೊಲೀಸರು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಈ ಅಮಾಯಕ ಹುಡುಗರುಗಳನ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಯಾಕೆ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿಂದ ದುಡ್ಡು ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಆಗಿ ಬಂದಿರುತ್ತೆ. ಇದು ನಮ್ಮ ಉದಯಗಿರಿಯಲ್ಲಿ ಕೂಡ ನಡೆದಿದೆ. ನಿಮಗೂ ಗೊತ್ತಿರೋದು, ಕೆಲವರಿಗೆ ಮುಖಂಡರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಈ ವಿಚಾರ. ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಆಗ್ತದೆ. ದಯವಿಟ್ಟು ಆನ್ಲೈನಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನೀವು ಫೋನ್ ಮುಖಾಂತರ ಯಾವುದೂ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡೋಕೆ, ಇದು ಒಂದು. ಫೋನಿಂದಲೇ ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಕೆಲವರು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಗಂಡಂದ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನನಗೆ ಯಾವುದಾದ್ರು ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ವರ್ಕ್ ಫ್ರಮ್ ಹೋಮ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ತುಂಬ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ನೀವು ಮಸೀದಿಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತು ಮನೆಗಳಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಸಂಬಂಧಿಕರಿಗೆ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಮನದಟ್ಟು ಮಾಡಿಸ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳಬೇಕು. ಇನ್ನೊಂದು